विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द आपण ऐकलेला आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? आपण व्यक्तिमत्व या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला दोन शब्द त्यातून तयार होताना दिसतात. एक म्हणजे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व. व्यक्तित्व काय असते? तर व्यक्तित्व जे आहे ते म्हणजे परमेश्वराने मला जसं निर्माण केलं त्याला व्यक्तित्व म्हणतात. आणि परमेश्वराने मला जसं निर्माण केलं त्याच्यामध्ये मी ज्या सुधारणा केल्या आणि त्यातून मी घडलो ते माझं व्यक्तिमत्व. व्यक्तित्व म्हणजे एखादा व्यक्ती उंच असेल, ठेंगणा असेल, जाड असेल, बारीक असेल, गोरा असेल, काळा असेल, हे त्याचं व्यक्तित्व झालं. व्यक्तित्व बदलवणं आपल्या हातामध्ये नाही, ते आपण बदलू नाही शकत. परंतु व्यक्तिमत्वाचा मात्र आपण विकास करू शकतो. हे जे व्यक्तिमत्व आहे हे कोणत्या माध्यमातून आपण बदलू शकतो? तर हे बऱ्याचशा गोष्टी आहे जे आपल्याला सांगता येतील. प्रथमदर्शनी व्यक्तिमत्व जे आहे ते तुमच्या राहणीमानावरून ठरतं. तुम्ही कसे राहतात, कसे कपडे परिधान करता, आणि दुसरं जे आहे ते तुमच्या बोलण्यातून जाणवते. एखादा व्यक्ती खूप चांगले कपडे त्याने परिधान केलेले आहे, सूटबूट आहे, आणि तो अगदी गावरान बोलतो आहे. जेव्हा एखादा समोरचा व्यक्ती त्याला पाहेल त्यावेळेस त्याच्या कपड्यांवरून त्याला असं वाटेल की हा व्यक्ती काहीतरी विशिष्ट आहे. परंतु तो जेव्हा बोलण्यासाठी काही शब्द जे असा वापरेल की त्याच्यामधून त्याचं व्यक्तिमत्व लोकांच्या लक्षात येईल. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही समजा एखाद्या सुंदर स्वच्छ अशा घरामध्ये गेले आणि तुमच्या पायाच्या टाचा ह्या काळ्या आहेत. त्या घरामधील सर्व व्यक्ती बसलेले आहे आणि सर्वांच्या पाय तुम्हाला दिसत आहे ते खालून स्वच्छ आहे. अशा वेळेस तुम्ही काय करा? तुम्ही आपल्या पायाची टाच लपवण्याचा प्रयत्न करा. का? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. कारण यामधूनच आपलं व्यक्तिमत्व घडते. व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करू शकतो. पहिले सांगितलं की व्यक्तित्वाला आपल्याला बदलवता येणार नाही. जसं परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे तसं आपण राहू शकतो. एखाद्याला अपंगत्व किंवा दिव्यांग बनवलं, जन्माला घातलं, तर त्यामध्ये त्याला सुधारणा नाही करता येणार. परंतु तुम्ही असंही पाहिलं असेल की एखादा दिव्यांग व्यक्ती हा IAS अधिकारी असतो. अशा वेळेस त्यानं त्याच्या व्यक्तित्वाला नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वाला बदलवलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपलं जे व्यक्तिमत्व आहे हे आपण कशा पद्धतीनं बदलवू शकतो याची चर्चा जी आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हा माझा एक प्रयत्न आहे. हा जर आवडला तर YouTube चॅनलवरून मी पुढे येण्याचा प्रयत्न करेन. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला आपल्यासोबत राहण्याची संधी द्या. धन्यवाद.